भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. पण आज मला तुला काहीतरी सांगायचे आहे. हे शब्द नीट ऐक. कारण हे शब्द नाहीत, तर मी तुला दिलेला इशारा आहे. तू मला रोज हाक मारतोस, माझं नाव घेतोस, पण तुझ्या मनात एक अस्वस्थता का आहे? तू म्हणतोस तुझा माझ्यावर विश्वास आहे. मग ही बेचैनी कशासाठी आहे? तू जे करतोयस ना, त्यात एक चूक होती. ही चूक इतक्या शांतपणे तुझ्या आयुष्यात शिरली आहे की तुला ती जाणवतही नाहीये. तू माझं नाव घेताना तुझं मन संसारात असतं. शब्द माझे असतात, पण विचार जगाचे असतात. ही भक्ती नाही रे, ही तर सवय झाली आहे. आणि लक्षात ठेव, सवयीतून कधीच अनुभव जन्मत नाही. तुझा माझा संबंध फक्त व्यवहाराचा झालाय का? संकट आलं की माझं नाव घेतोस आणि संकट गेलं की पुन्हा तुझ्या जुन्या मार्गाला लागतोस. हा व्यवहार झाला, समर्पण नाही. आणि लक्षात ठेव, व्यवहाराने कधीच माझी कृपा मिळत नाही. ती फक्त निस्सीम समर्पणाने मिळते. तू लोकांसमोर भक्त दिसतोस, पण एकट्यात तुझं मन विचलित असतं. म्हणून तुला अपेक्षित बदल दिसत नाहीयेत. तू सतत विचार करतोस, माझं हे का होत नाही? मी इतकं करतो तरी यश का मिळत नाही? अरे, कारण तुझं लक्ष केवळ परिणामावर आहे, प्रक्रियेवर नाही. तू श्रद्धेपेक्षा जास्त अपेक्षा वाढवल्या आहेत. आणि जिथे अपेक्षा असतात तिथे निराशा ठरलेलीच असते. थांब, थोडा वेळ स्वतःकडे बघ. तू खरोखर शांत आहेस का? का फक्त शब्दाने बोलतोयस? जर तुला खरंच अनुभवांचा ठसा उमटायचा असेल तर आजपासून हे बदल कर. पहिली गोष्ट, जेव्हा माझं नाव घेशील तेव्हा कोणतीही मागणी करू नकोस. फक्त माझं स्वरूप डोळ्यापुढे ठेव. दुसरी गोष्ट, स्वतःला दोष देणं थांबव. चूक झाली ना, ठीक आहे, ती सुधारता येईल. तिसरी गोष्ट, दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं सोडून दे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे आणि मी प्रत्येकासाठी वेगळं काहीतरी आखून ठेवतोय. आणि चौथी गोष्ट आहे, संयम ठेव. मी तुझ्यासाठीच काम करतोय. जरी तुला ते आज दिसत नसलं तरी माझे काम तुझ्यासाठीच चालू आहे. आणि हा माझा इशारा आहे, शिक्षा नाही. तुला जागं करण्यासाठी मी आलो आहे. जर तू ही चूक अशीच चालू ठेवलीस तर तुला फक्त शब्द मिळतील, माझा अनुभव नाही. मला तुझ्यात बदल पाहायचा आहे. मला तुला निडर बनवायचे आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबतच आहे. पण तुला एक पाऊल पुढं टाकावं लागेल. मग पुढचा मार्ग मी तुला दाखवीन. शंका सोडून दे आणि मनापासून साथ घाल. मग बघ, तुझं मन, तुझी परिस्थिती आणि तुझं आयुष्य कसं बदलायला लागतं. वेळ निघून जाण्याआधी परत ये, कारण उशीर झाला की फक्त पश्चाताप उरतो. मला तुझा पश्चाताप नको आहे, मला तुझा बदल हवा आहे. जा, आजपासून नवी सुरुवात कर. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.